अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या सूचनेची दखल घेत राहुरीतील जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आले. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेटमधून पडून जमिनीत 7 फुटांवर रुतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला. याबाबत खासदार निलेश लंके यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या सूचनांची दखल घेत लष्कराकडून हा बॉम्ब निकामी करण्यात आला. वरवंडी येथे फायटर विमानातून हा बॉम्ब पडून जमिनीत रुतल्याने शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या फुटल्या. त्यामुळे शेतातील पिकं जळण्याची वेळ आली होती. 7 दिवस उलटूनही बॉम्ब हटवण्याबाबत काहीही कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान खासदार निलेश लंके यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तर या बैठकीत नागरिकांना देखील सहभागी करून घेण्यात आलं होतं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं होतं. 1 मे रोजी लष्करी तज्ज्ञांच्या पथकाने हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला आणि बॉम्ब निकामी असल्याची माहिती स्टेशन कमांडर यांनी खासदार निलेश लंके यांना दिली. तर हा बॉम्ब निकामी करण्यात आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून एक संभाव्य आपत्ती टळली आहे. या घटनेनंतर लष्करी हद्दीतील समस्या, शैक्षणिक गरजा आणि मंदिर विकास आदी प्रश्नांवरही लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून आम्ही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यास लष्करी प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद देत सुरक्षिततेच्या दृष्टीनं विचार करत लष्कराने केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे आभार असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर.